विलिनीकरण रोखण्यासाठी दादा हटवले. जयंत पाटलांचा पहिल्यांदा खुलासा. माझे 40 आमदार शब्दाबाहेर नाहीत. अजित पवारांचा हा विश्वास अंगलट आला. जयंत पाटील विलिनीकरणाचे साक्षीदार. बैठका अन विलिनीकरणाची माहिती पटेलांना होती. पवारांनी तारीख उलटून दिली नाही. दादांची शेवटची इच्छा अपूर्णच. नेमकं घडलंय काय? NCPचं विलिनीकरण होणार होतं तर मग पटेल, तटकरे, मुश्रीफ, भुजबळ यांसारख्या नेत्यांना माहिती नव्हतं का? असा प्रश्न जयंत पाटलांना एका मुलाखतीत केला गेला. आणि ज्यावरती बोलायचं नाही अशाही मुद्द्यांवरती बोलणं जयंत पाटलांनी सोयीस्कर समजलं. आजचा हा विषय एक घाव अन दोन तुकडे करणार आहे. अजित पवारांची हत्या झाली का? अजित पवारांचा अपघात होता का? अजित पवारांचा घातपात तर नाही ना? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये. कारण म्हणजे अजित पवार जाण्याआधीची टाईमलाईन. महानगरपालिका निवडणुकांचं इलेक्शन होतं. याच इलेक्शनमध्ये पुण्यामध्ये अजित पवार विरुद्ध भाजप असा टोकाला संघर्ष गेला होता. आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार हे काय मोठे नेते नाही, काकांच्या जीवावर आहेत, भ्रष्टाचार लपवण्यासाठी पक्षात आलेत असं बरंच काय ते बोलत होते. पण जोपर्यंत आमदार बोलत होता तोपर्यंत ठीक. नंतर चंद्रशेखर बावनकुळे, नंतर फडणवीस सगळेच अजित पवारांच्या विरोधात गेले होते. आणि तेव्हापासूनच अजित पवारांनीही भाजपपासून 2 हात लांब व्हायचं असं ठरवलं असावं. अजित पवार यांचं सगळं सोशल मीडिया बघणारी PR एजन्सी होती अरोरा नावाच्या व्यक्तीची. हाच नरेश अरोरा नावाचा व्यक्ती आज भाजपचा माणूस आहे की काय हा प्रश्न तयार झाला. कारण याच महानगरपालिका निवडणुकांच्या काळात नरेश अरोरा जी की अजित पवारांची PR एजन्सी होती त्यांच्या पुण्यातील कार्यालयावरती धाड पडली. आणि या धाडीनंतर नरेश अरोरा हा माणूस भाजपचा झाला असं बोललं गेलं. हेही सोडा, पण ज्या पद्धतीने शरद पवार अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी समोर आले आणि अजित पवारांची शेवटची इच्छा विलिनीकरणाची होती. 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं असं सांगितलं. शरद पवारांनी अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करा असे संकेत दिले. मात्र हीच इच्छा अपूर्ण कशी राहील यासाठी पटेल, तटकरे हे कामाला लागले. पटेल, तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी भाग पाडलं. शिवाय चर्चा अशाही ऐकायला मिळत आहेत की सुनेत्रा पवार आज आणि भविष्यात कधीच विलिनीकरण या मुद्द्यावर बोलणारच नाहीत. आणि याच मुद्द्यावर पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणातूनही बाजूला झाले. ते राज्यसभेवरही गेले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीही झाल्या आणि सहानुभूतीही घटवली गेली. पण सगळ्यात राहून येणारा मुद्दा हाच की अजित पवार गेल्यानंतरच विलिनीकरण व्हावं असं पवार गटाला वाटायला लागलंय का? आणि त्यामुळे नेमकं आधी काय घडलं होतं आणि हे घडण्याचा जो व्यक्ती साक्षीदार होता तो साक्षीदार व्यक्ती नेमकं काय सांगतोय? होय, मी बोलते जयंत पाटलांबद्दल. जयंत पाटलांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केलाय की त्यांच्याच घरी सर्व बैठका झाल्या. अजित पवारांनी या संदर्भात त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा माहिती दिली होती असं स्वतः दादांनी सांगितलं. तसंच अजित पवारांनी आपल्यासोबत येण्यासाठी आग्रह केला होता असाही दावा त्यांनी केला. विलिनीकरणाच्या बैठकीला अजित पवार त्यांच्या बाजूने एकटेच का असायचे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की 17 तारखेची जी बैठक होती आणि 16 तारखेला माझ्या घरी झालेली बैठक त्यावेळी सगळे इथे होते. साहेबांच्या घरी जाऊन फक्त तारीख ठरवायची यासाठीच बारामतीला गेलो होतो. अजित पवारांचं म्हणणं होतं की मी निर्णय घेतला की माझे 40 आमदार मी म्हणेल तसंच वागतील याबाबत शंका नाही. एकदा अंतिम निर्णय झाल्यावर मी त्यांना बैठकीत बोलावतो आणि घोषणा करतो असं त्यांनी म्हटलं. दुसऱ्या दिवशी असं करू अशी चर्चा झाली. माझ्याच घरी सगळ्या बैठकाही झाल्या आणि त्याच नंतर हे सगळा घटनाक्रम घडला. आता विचार करा, 28 जानेवारी ही ती तारीख आहे ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं. 16-17 तारखेला बैठका होत होत्या, म्हणजे जवळपास 10 दिवस आधी. मग 10 दिवसांमध्ये असं काय घडलं की ज्यामुळे अजित पवार हे विलिनीकरणाची घोषणा करू शकले नाही? आणि रोहित पवार ज्या अँगलने सांगतात की पटेल यांच्या फोनमुळं किंवा यांच्या फाईलवरील करण्याच्या सहीमुळं अजित पवारांना विमानानं जावं लागलं. या विमानाचा मालक असणारा VK सिंग आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत. VK सिंग यांचा मुलगा रोहित सिंग यांच्या लग्न सोहळ्याला सुद्धा प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. अजूनही पायलट हे सकाळच्या 7 वाजता कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले याची माहिती समोर आली नाही. जे पायलट ट्रॅफिकमध्ये अडकलेत त्यांचं स्टेटमेंट समोर आलं नाही. अजित पवार विमानामध्ये बसण्याचे फुटेज समोर आलेले नाही. आणि हे सगळं घडण्यामागचं कारण होतं
विलिनीकरण, हेच विलिनीकरण नको म्हणून एवढा मोठा डाव खेळला गेला का? प्रश्नाला प्रश्न आजही जशास तसाच आहे. यावर व्यक्त व्हा. व्हिडिओ आणि मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.